आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वादिष्ट सुगरण। आज आपण बनवणार आहोत पोळीची भाजी। आपण मागच्या वेळी बघितली होती व्हेजमध्ये, तर आपण नॉनव्हेजमध्ये आज वेगळ्या प्रकारची पोळीची भाजी बघणार आहोत। तर त्याच्यासाठी मी एक उकडी पोळीची घेतलेली आहे, तिला फोडशीची भाजी असंही म्हणतात। त्यानंतर मी घेतलेले आहेत कोंबडी, त्याचे सोडे काढून घेतलेले आहेत। एक 15 ते 20 कोंबड्या बारीक आकाराच्या तुम्ही घेऊ शकता। नंतर आपण कांदा घेतलेला एक मोठा चिरून, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, जेवढे तुम्हाला तिखट पाहिजे तेवढ्या तुम्ही हिरव्या मिरच्या घेऊ शकता, कढीपत्ता, पाव इंच आलं, कोथिंबीर आणि एक लिंबू। तर सर्वप्रथम आपण लसूण, मिरची, कढीपत्ता आणि थोडी कोथिंबीर आणि आलं यांची चटणी वाटून घेणार आहोत। तर बघूया पुढचे साहित्य आणि कृती। आपण पोळीची भाजी कापून घेतलेली आहे, तर आता आपण चटणीची तयारी करूया। तर चटणीसाठी मी भांडं घेतलेलं आहे। भांड्यामध्ये सर्वप्रथम लसूण, आलं, थोडा कढीपत्ता आणि आपल्या मिरच्या, आणि थोडी कोथिंबीर घेणार आहे आणि याचं वाटण वाटणार आहे। तुम्हाला खोबरं हवं असल्यास तुम्ही खोबरंही घेऊ शकता। तर आता आपण हे बारीक वाटून घेऊ। चटणी वाटून घेतलेली आहे, तर आता आपण फोडणी टाकूया। तर सर्वप्रथम मी भांडं ठेवलेलं आहे गॅसवर। तर आता बघूया पुढची साहित्य। आपण तेल तापत ठेवलेलं आहे, तर सर्वप्रथम तेलामध्ये आपण जो कांदा घेतलेला आहे कापून तो परतवूया। कांदा मऊ होऊन द्यायचा आहे आपल्याला। तसेच फोडणीत कांद्यावर आपण थोडा कढीपत्ता टाकूया। आपण आता थोडं हिंग टाकूया। कांदा मऊ झाला की आपण त्यावर चटणी टाकणार आहोत। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी ट्राय करून नक्की बघा। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास आणि तुम्ही प्रयत्न केला असल्यास मला नक्की कमेंट करून कळवा। तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। कांदा आपला लालसर झालेला आहे, तर जी आपण चटणी वाटून घेतली होती तर आपण ती यामध्ये टाकूया।
चटणी आता आपण छान अशी परतवून घेऊया। 1-2 मिनिटं आपण चटणी परतवून घेऊ। चटणी आपली परतवून झालेली आहे, तर आपण आता यामध्ये थोडीशी हळद टाकू, अगदी किंचित मसाला, कारण आपण मिरच्या घेतलेल्या आहेत वाटण्यासाठी, तर फक्त किंचितशी आपण तिखट आणि थोडीशी हळद घेतलेली आहे। आता हे मिक्स करूया आणि यावर जे आपण भाजी घेतलेली आहे कापून ती सोडूया। तर आता मी भाजी जी कापून घेतलेली आहे ती पहिले परतवून घेते। आता आपण भाजीमध्ये सोडे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे, तर आता हे पाणी ठेवून आपण एक 5 ते 6 मिनिटं टाकून घेणार, जोपर्यंत आपली भाजी मऊ आणि सोडे शिजत नाही तोपर्यंत, कोलंबी शिजत नाही तोपर्यंत। तर फक्त पाण्याचं झाकण ठेवलेलं आहे आणि आता शिजून देऊया। 5 मिनिटे झालेली आहेत। आता आपण झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकता छान असं पाणी सुटलेलं आहे भाजीला। तर आता आपण यामध्ये लिंबाचा रस टाकून घेऊया। भाजी पूर्णपणे वाफेवरच शिजून देणार आहोत आपण। आता आपण याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया। आणि एक अजून 2 ते 3 मिनिटं शिजवलं की आपलं पोळीची भाजी तयार। आता आपण